Hi to all, hello everybody, and let's start with our today's session. What we are going to discuss today? The next part, which we but before that, before discussing or before covering the next part, let's revise the current electricity. So, what does current electricity means? Current means, first of all, current means flow, synonymous to flow. So, wind current, water current. Then we discuss electricity. Electricity means phenomenon, physical phenomenon arising because of attraction or repulsion between the charges. Okay, so what is electric current? हा इथून तुमचा ऍक्च्युअली चॅप्टर सुरू. द इलेक्ट्रिक करंट इज द इलेक्ट्रिक चार्ज through a medium per unit time. Then we discuss what is conductor, what is good conductor, what is bad conductor. That we are well known about all these things. But the exceptions, mercury, though it is metal, it is not conductor. Graphite, though it is uh, non-metal, then also it is conductor. Potential and potential difference. So what is potential? Electric level of a point or a surface is called electric potential. Electrical level, एनर्जीची एक काहीतरी लेवल आहे, त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल. अँड ऑब्वियसली वी आर गोइंग टू मेजर इट इन वोल्ट्स. सो डिफरन्स बिटवीन द एनर्जी लेवल्स इज नोन ॲज पोटेन्शियल डिफरन्स. Yes, then Ohm's law. Ohm's law. As long as, this is the important point, as long as physical conditions of the conductor remain same, the current through the conductor between 2 points is directly proportional to potential difference across the point. हा आपण काल लिहूनही घेतलाय. So I is directly proportional to V, or V is directly proportional to I. So V is equal to IR. त्यानंतर ही सर्किट डायग्राम ही आपण काल ड्रॉ केलेली आहे. Ammeter always in series combination and voltmeter always in parallel combination. आणि इथे आपण इथपर्यंत आलो. मी काल तुम्हाला ओहमचा फोटो दाखवला, ज्यांनी हे सगळे उद्योग केले. हा तो ओहम आणि त्याचा हा म्युनिच मधला स्टॅच्यू. ओके, आणि त्यावेळेला क्वेश्चन, सर व्हाय ॲममीटर इन सिरीज कॉम्बिनेशन अँड व्हाय व्होल्टमीटर इन पॅरल कॉम्बिनेशन? याच्याकरता तुम्हाला पहिल्यांदा डेफिनेशन करंटची. करंट म्हणजे काय? करंट म्हणजे काय? चार्जेस पासिंग पर युनिट टाइम. आता या रेझिस्टन्सचा करंट फाइंड आउट करायचा असेल तर रेझिस्टन्स मधून जाणारे चार्जेस आपल्याला माहिती पाहिजेत ना, हो ना? इज इट राईट? सो वी हॅव टू नो चार्जेस फ्लोईंग थ्रू रेझिस्टर, हो की नाही? काल कोणी क्वेश्चन विचारला होता हा, व्हाय ॲममीटर इन सिरीज कॉम्बिनेशन ओनली, हा क्वेश्चन कोणी विचारला होता? हा, मला रेझिस्टर मधून जाणारे चार्जेस माहिती पाहिजेत, हो की नाही? येस. मग रेझिस्टर मधून जाणारे चार्जेस, आता बघा चार्जेस इकडनं आले, चार्जेस आर गोइंग टू फ्लो लाईक वॉटर. आता वॉटर पाणी आहे. आता हे पाईपलाईन्स आहेत असं अज्युम करा. इथून पाणी आलं, इथे पाणी आल्यानंतर काय होईल? ते स्प्लिट होईल. काही पाणी इथून जाईल आणि काही पाणी इथून जाईल, हो की नाही? इज इट राईट? दोन वेगळ्या पाईपलाईन मधून जाईल. मग जे पाणी इकडून गेलं, रेझिस्टर मधून गेलं, म्हणजे त्या पाईपलाईन मधून गेलं, ते व्होल्टमीटरच्या पाईपलाईन मधून जाईल का? ते वेगवेगळं असेल ना, आणि ती अमाऊंटही वेगळी असेल. मला व्होल्टमीटर मधून किती ते नकोय, मला टोटल चार्जेस हवेत. मग टोटल चार्जेस किती ते फाइंड आउट करण्याकरता मला कायम जो ॲममीटर आहे तो कसा मेजर कुठे ठेवावा लागतो? इन सिरीज कॉम्बिनेशन. तर त्यातून टोटल चार्जेस जातील. ओके. आणि ऑब्विसली अरे नावातच आहे रे, आणि खर तर हा तेच नावातच आहे. तुम्ही असीम वाचा बरोबर. ओहम्सला ओहम स्वतः म्हणतोय काय, करंट थ्रू जातो आणि पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस डेव्हलप होतो. अक्रॉस म्हणजे काय? दोन पॉइंटच्या मध्ये. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे आपण डेफिनेशन बघितली की नाही? काय डेफिनेशन आहे पोटेन्शियल डिफरन्सची? एनर्जी लेवल. मग एनर्जी लेवल म्हणजे काय? जसं आपण, तुम्हाला आठवत असेल की पोटेन्शियल जो ग्रॅव्हिटेशन मध्ये बघितला, प्रत्येक लेवलला पोटेन्शियल एनर्जी. बघा, मी अर्थ वरती इथे आहे, तेच इथे आहे बरं का, तेच लॉजिक इथे आहे. मी अर्थ वरती इथे आहे, हा, इथली एनर्जी आणि इथली एनर्जी
ही सेम असते का वेगवेगळी असते? दिस इज अर्थ सरफेस. इथली पोटेन्शियल एनर्जी आणि इथली पोटेन्शियल एनर्जी डिफरंट असते. म्हणजे हे 2 वेगळे पॉइंट्स आहेत ना. मग मला या 2 पॉइंट मधलं मोजायचं, ह्याच्यामधलं काही मोजायचं नाहीये मला. आय वॉन्ट टू चेक पोटेन्शियल एनर्जी डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? त्यातला एनर्जीचा डिफरन्स काढायचा आहे मला. कुठल्या ह्या 2 पॉइंट मधला, त्या मधलं नकोय मला काही. मग त्या 2 पॉइंटना जोडा ना, जिथला पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. जिथला ज्या 2 पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स, मग आता इथे त्या लेव्हल कुठे झाली आहे बघा. या वेगवेगळ्या लेव्हल झाल्या. प्रत्येक पॉइंटला पोटेन्शियल डिफरन्स वेगळा असणार आहे. मग त्याच पॉइंटला जोडा, 2 पॉइंटला जोडायचं आहे जिथे, आणि म्हणून ओहमनी फार स्पेसिफिक लिहिलंय बरं का. इंग्लिश सुद्धा स्पेसिफिक आहे. करंट थ्रू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस. बघा, म्हणून मी म्हणतो इंग्लिश अक्रॉस. आपण जातो अक्रॉस, तेव्हा डायरेक्ट अक्रॉस मधल्या गोष्टी सोडायच्या असतात. आणि करंट थ्रू, थ्रू जाताना सगळं जायचं असतं. म्हणजे मी पुण्यावरून निघालो आणि बाय रोड गेलो मुंबईला, मग मला वाटेतलं सगळं लागणार आहे. दॅट इज थ्रू. मी थ्रू गेलो आणि आता पुण्यावरून मुंबईला मी एरोप्लेननी गेलो, म्हणजे मी अक्रॉस, थ्रू नाही गेलो. दिस इज द डिफरन्स. सो ओम त्याच्या लॉ मध्येच क्लिअर म्हणतोय, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस, मधलं घ्यायचं नाहीये काही. आणि करंट थ्रू. तू याचं उत्तर दे. या 2 पोटेन्शियल एनर्जी डिफरन्स बघतोस तेव्हा मधलं काही काउंट होतं का? या 2 पोटेन्शियल एनर्जी मधला डिफरन्स तो त्या 2 लेवल मधला डिफरन्स आहे. ओके. आणि आपण इथपर्यंत आलो. आणि मग व्ही इज इक्वल टू आय आर. व्ही इज इक्वल टू आय आर. व्हॉट इज दिस आर? आर म्हणजे काय? आता या डिस्कशनकडे आपण जाऊयात. सो ओव्हर हिअर दिस इज आर. दिस इज आर. आर. So what R will do? R will oppose to flow of current. What R will do? R will oppose to flow of current. आता हे समजून घ्या मित्रांनो, नक्की काय घडतं. व्होल्टेज म्हणजे मीन्स पोटेन्शियल डिफरन्स विल push the current, push the charges. So potential difference is responsible to push the charges, and resistance going to oppose the motion. जो पोटेन्शियल डिफरन्स आहे ना, तो या चार्जेसला पुश करणार आहे. पोटेन्शियल डिफरन्स चार्जेसला पुश करणारे आणि रेझिस्टन्स चार्जेसला अपोज करणारे. सो पोटेन्शियल डिफरन्स विल पुश द चार्जेस and resistance will oppose the charges. So potential difference is supplier of energy. तुमच्या आयुष्यात हेच घडतंय बघा मित्रांनो सगळ्यांच्या. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे तुमचे पेरेंट्स, आम्ही, टीचर, हे सगळे पोटेन्शियल डिफरन्स होत. वी आर पुशिंग यू टुवर्ड्स स्टडी, टुवर्ड्स करिअर, युअर करिअर. इज इट राईट? सो तुमचे पेरेंट्स, आम्ही तुम्हाला पुश करतोय टू प्रोसीड फर्दर, पुढे जाण्याकरता. आणि मोबाईलवरचे गेम्स, व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा, टीव्ही, हे सगळं तुमच्या मोशनला अपोज करतंय. सो हे सगळे रेझिस्टन्सेस आहेत. वेट फॉर अ सेकंड.
Yes, sorry for the interruption. So potential difference going to push you. तुमचे म्हणून मी आता जे एक्झाम्पल दिलं, तुमच्या बाबतीत तुम्ही चार्जेस आहात. तुम्हाला आम्ही टीचर्स, तुमचे पेरेंट्स हे पुश करतायत. कुठे पुश करतायत? टुवर्ड्स युअर करिअर. तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं व्हावं, चांगलं बनावं, मोठं व्हावं, ही इच्छा आम्हाला आहे, तुमच्या पेरेंट्सना आहे. तुम्हालाही वाटतं आपण काहीतरी व्हावं, पण ते काहीतरी व्हावं, काहीतरी म्हणजे चांगलं काहीतरी बनावं. कोणाला डॉक्टर, कोणाला इंजिनियर, कोणाला आर्किटेक्ट, कोणाला अजून काही वेगळं. काहीतरी चांगलं व्हावं, चांगलं बनावं असं तुमच्या की प्रत्येकाला वाटतंय. पण तो जो रेझिस्टन्स आहे ना, तो रेझिस्टन्स घातक आहे मित्रांनो. मग हा रेझिस्टन्स आपली मोशन ही स्लो करतोय. मग रेझिस्टन्स कोण आहेत हे मी आता सांगितलं. कोण रेझिस्टन्सेस आहेत? कोण आहेत? मोबाईलवरचा व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, त्यानंतर तुमचा टीव्ही, त्याच्यावरचे मूव्हीज, सिरियल्स, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? गेम्स तुमच्याकरता घातक आहेत, तुमच्या करिअर करता. यांनी करिअर बनणार नाहीये. आणि ह्याच्याने आम्ही करिअर बनवू असं म्हणणारे आज कुठे आहेत हे तुम्हाला माहिती नाहीये. बऱ्या लोकांची एक अतिशय, मी नाव सांगत नाही, माझा एक अतिशय चांगला विद्यार्थी होता की जो खूप टॉप करेल. 11वी-12वी अतिशय चांगली गेली त्याची, पण इंजिनिअरिंगला गेला आणि कुठनं वेळ त्याला गेमिंग आणि ह्या सेक्टरचं लागलं माहित नाही. आणि आज काय करतो? आज कम्प्युटर दुरुस्तीची कामं करतो. जो कदाचित IITला गेला असता तेवढ्या लेवल, म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन तेवढ्या लेवलचा तो होता. पण 12वीच्या दिवाळीनंतर त्याला हे मोबाईलचं आणि गेमिंगचं वेड लागलं. त्याची 12वीही गेली आणि पुढचं सगळंच आयुष्य गेलं. असे अतिशय अनेक हुशार मुलांची करिअर, हा जो रेझिस्टन्स आहे ना तुमच्या आयुष्यातला, तो खाऊन टाकतो. अजून एक रेझिस्टन्स असतो तो म्हणजे मित्र-मैत्रिणी. आपण अभ्यासाला बसतो आणि तेवढ्यात मित्राला फोन येतो, "अरे हे अमुक-अमुक करायचं का? इकडे जायचं का?" आपण त्याला म्हटलं की "नाही रे, आत्ता अभ्यास करतोय." "हां, माहिती आहे तुला हे हुशार आहे. आत्ता कुठे अभ्यास करायचा असतो काय? चल." की आपण लगेच मित्र, तोही तुमच्या आयुष्यातला रेझिस्टन्स आहे. मी कायम सांगतो की तुमचा मित्र किंवा मैत्रिणी हे ज्या वेळेला इंटरव्ह्यूला, जॉबला जाणार आहात, तुम्हाला दोघांनाही जॉब लागणार आहे, तुम्ही दोघंही क्वालिफाय आहात, तेव्हा तुमचा मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला असं म्हणणार आहे का? "अरे नाही यार, तुला जॉब लागणार असेल ना, तर मी सोडतो. मी नाही इथे जॉब करत." म्हणणार आहे कोणी तुमच्या इथे असलेल्या पैकी कोणीतरी? कुणीही म्हणणार नाहीये. मला जॉब लागला, मी घेतला. तू तुझा जॉब बघ. तुझा कसा मिळवायचा. जसं असं आहे ना, तेच बाकीच्या गोष्टीत सुद्धा आहे. अभ्यासाच्या वेळेला अभ्यास करा. आपला वेळ अभ्यासाचे टाईम टेबल बनवा. कारण की बरोबर 1 वर्षात तुमची बोर्डाची एक्झाम आहे. एक्झॅक्टली आफ्टर 1 इयर युअर 12th स्टँडर्ड बोर्ड एक्झाम विल बी देअर. सो अभ्यासाचे टाईम टेबल प्रिपेअर करा. हे टाईम टेबल जगाला सांगून टाकायचं. म्हणजे जग आपल्याला डिस्टर्ब करत नाही आणि आपण आपला गपचूप अभ्यास होतो. आणि कोणी म्हटलं, लय आला मोठा अभ्यास करणारा." हो आहे. कारण हे सगळे आपल्या आयुष्यातले रेझिस्टन्सेस आहेत. मग तुम्ही मला पुढचा प्रश्न विचाराल, की आमच्या आयुष्यातले रेझिस्टन्सेस तुम्ही आम्हाला सांगितलेत. कोण आहेत? मोबाईलचे प्रत्येक गोष्ट आहे. परत मी सांगत नाही Instagram, WhatsApp, Facebook, हे रेझिस्टन्सेस आमच्या आयुष्यातले आहेत. गेम्स, मित्र-मैत्रिणी, टीव्ही. इथे रेझिस्टन्स म्हणून कोण काम करतं? हू इज गोइंग टू बिहेव ॲज अ रेझिस्टन्स ओव्हर हिअर? असं तुम्ही मला विचाराल. And who is going to develop the potential difference? To develop the potential difference, the cell is connected. The cells
which are connected over here in the circuit for that purpose only. See, over here, these are the cells. These are the cells going to develop the potential difference. This is the resistor. So we connected an ammeter in series combination. See, in series combination. And potential difference across, voltmeter across, to measure the voltage. So who is going to develop the voltage? Who is going to develop that potential difference? The cell is going to develop the potential difference. So the cell is going to behave as your parents and teachers. त्यांना तुमच्याबद्दल चांगलं व्हावं असं वाटतं. आपल्या पेरेंट्सना आपल्याबद्दल कधी वाईट व्हावं असं वाटेल का? तर कधीही नाही. आणि आयुष्यात कायम लक्षात घ्या, काही झालं चांगलं किंवा वाईट तरी आपल्या बाजूला उभे राहणारे कायम पेरेंट्सच असणार आहेत आणि पेरेंट्सच असतात. जग उभं राहत नाही. चांगलं झालं तर एक वेळ जग उभं राहील, वाईट झालं तर नाहीच नाही. पण पेरेंट्स मात्र आपली कधी शेवटपर्यंत साथ सोडत नाहीत. त्यामुळे पेरेंट्सना आपण सोडायचं नाही. सेल, हेच सेलच्या बाबतीत. सेल रेझिस्टरनी सेलची साथ सोडली. सो सेल इज अ पेरेंट. रेझिस्टन्सनी सेलची साथ सोडली की रेझिस्टन्स काही कामाचा नाही. लक्षात घ्या, रेझिस्टन्स स्वतः करंट डेव्हलप करू शकत नाही. रेझिस्टरला करंट म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स मिळवावा लागतो. तो पोटेन्शियल डिफरन्स सप्लाय करायचं काम हा सेल डेव्हलप करतो. सो दिस इज पोटेन्शियल डिफरन्स. हु इज गोइंग टू डेव्हलप द पोटेन्शियल डिफरन्स? सेल. हु इज गोइंग टू डेव्हलप द रेझिस्टन्स? आपल्या आयुष्यात मोबाईल, टीव्ही हे रेझिस्टन्स डेव्हलप करतात. पण इथे हु इज गोइंग टू डेव्हलप द रेझिस्टन्स? The atoms and molecules present in between the path of electron. So atoms and molecules present in between the path of electron going to behave as resistance. कोण रेझिस्टन्स म्हणून काम करतं? atoms and molecules present in between the path of an electron. इलेक्ट्रॉनच्या पाथ मध्ये बघा, the electron, this is the electron wants to run through the wire. When electron wants to run, एकच सेकंद थांबा. दुसऱ्या एंडला मुलीची शाळा चालू आहे. त्यांनी मोबाईलचा एवढा आवाज करून ठेवलाय आज. तिला दोनदा सांगून आलो, आवाज कमी कर. तुम्हाला कदाचित तिची प्रार्थना वगैरे पण ऐकायला आली असेल का? नाही आली. तिच्या स्कूलमधली झालेली प्रेयर वगैरे नाही आली. पण मला इथे खूप ऐकायला येते जोरात. सो मी कन्फ्यूज होतो इकडे शिकवताना. ओके, सो दिस इज द इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन इज गोइंग टू रन टुवर्ड्स दिस साइड. तो इलेक्ट्रॉन इकडे पळतोय. अँड द atoms are present in between the path. So these atoms and molecules present in between the path of an electron, are they going to allow to flow smoothly? हे सगळे atoms and molecules याला स्मूथली फ्लो होऊ देणार आहेत का रे इलेक्ट्रॉनला? ऑब्विसली नाही. दे विल बिहेव एज ऑब्स्टॅकल. आपली क्लासरूम आहे, त्या क्लासरूम मध्ये सपोज आदित्य वरपे या डोळ्यावर पट्टी बांधली आणि तुला क्लासरूम मध्ये सोडून दिलं. क्लासरूम मध्ये बेंचेस आहेत, चेअर्स आहेत, टेबल आहे. तुला सांगितलंय एका जागेवर बसायचं नाही, कंटिन्युअस मूव्ह होत राहायचं. काय घडेल सांगा बरं? ऑब्वियसली आदित्य going to collide with the tables, chairs, benches. Is it right? हो की नाही? The same thing will happen over here. The electron, there are n number of atoms and molecules. एवढी अशी अरेंजमेंट नाही आहे ना atoms and molecules ची. इथे खूपच मी प्रिसाइज अरेंजमेंट केलेली आहे.
So when electron is going to run, when the electron is going to run, electron is going to collide with atoms and molecules in between the path. इलेक्ट्रॉन त्याच्या वाटेत येणाऱ्या ॲटम्स आणि मॉलिक्युल्स बरोबर कोलाइड होतो. सो दिस इज द रिस्पॉन्सिबल और दिस इज द रीजन बिहाइंड द रेजिस्टन्स. कळलं का? रेजिस्टन्स मीन्स अपोजिशन टू मोशन. रेजिस्टन्स मीन्स व्हॉट? रेजिस्टन्स मीन्स opposition to motion. Who is going to oppose? Atoms and molecules in between the path of law of electron oppose the motion. Clear? तनिष्क, कारण तनिष्कने मला सर ते 10th ला आम्हाला होतं, पण मला रेजिस्टन्स म्हणजे काय काहीच कळलं नाही. आता कळलं का रेजिस्टन्स म्हणजे काय ते? येस, हे कॉपी करून घ्या. आणि दोघांना सगळ्यांना कळलं का आपल्या आयुष्यातले रेजिस्टन्सेस काय आहेत आणि आपल्या आयुष्यातला पोटेन्शियल डिफरन्स कोण आहे? आपले आई वडील, हे पेरेंट्स. थोडक्यात कुठल्याही आई वडिलांना वाटत नाही की आपला मुलाचं काहीतरी वाईट व्हावं, तुमचं काहीतरी चांगलं व्हावं, म्हणूनच ते कायम सांगत असतात. तुम्ही आई वडिलांशी स्पष्ट बोललात, तुम्हाला काय व्हायचंय, तुम्हाला काय आवडतं, तर नुसतं आवडतं म्हणजे नाही बरं का. मला ना कम्प्युटर फार आवडतो, म्हणून मी कम्प्युटर इंजिनियर होणार आहे. मग कम्प्युटर फार आवडतो, मग तू काय काय केलंस ते कम्प्युटर मधलं? काही तुला C++ वगैरे काय येतं का? नाही सर, गेम खेळतो. गेम खेळतो म्हणजे कम्प्युटर आवडतो असं नाही, कम्प्युटर येतो असं नाही. बर, झाला का हा पाठ? येस. आता आपण मगाशी बघितलं, काय बघितलं बरं? ओहम्स लॉ. व्हॉट इज द ओहम्स लॉ? as long as physical state of the conductor remains constant, as long as physical state of the conductor remains constant. So which physical states are there? The four physical states are there: length, area of cross section, material, and temperature. These four things are there. फिजिकल स्टेटमध्ये या 4 गोष्टी येतात. कोणत्या कोणत्या? लेंथ, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, मटेरियल अँड टेम्परेचर. सो व्हॉट विल हॅपन विथ द रेजिस्टन्स? बघूया, आपण विचार करूया. चला, मी परत मागच्या स्लाइडला जातो. सपोज we are going to increase the length. So how we can increase the length? By stretching it. Is it right? So if you want to change the length of it, you have to stretch it. So when you will stretch it, ज्या वेळेला तुम्ही लेंथ स्ट्रेच करता, obviously its area will decrease. Is it right? So area will decrease means atoms and molecules come closer to each other, like this. So now when atoms and molecules come closer to each other, just tell me one thing: रेजिस्टन्स इन्क्रीजेस और डिक्रीजेस? तुम्हीच सांगा बरं, रेजिस्टन्स वाढेल का कमी होईल? ऑब्विसली इन्क्रीजेस. करेक्ट आहे. केवढे जवळ आलेत ते, बरोबर ना? सो when length increases by stretching, resistance also increases. So resistance is directly proportional to L.
R is directly proportional to L. ओके, पटलं का सगळ्यांना? R is directly proportional to L. येस, पटलं का नाही पटलं सगळ्यांना? कारण की आसिम आणि अद्वैतांनी आधीच सांगितलंय बाकीच्यांना. गेटिंग इट टू एव्हरीबडी? येस. Now, if you are going to stretch lengthwise as well as breadthwise, means you are going to change the area of it. So, when you are going to change the area, obviously the atoms and molecules in between the path will move away from each other. Is it right? So, when the atoms and molecules will move away from each other, obviously resistance increases or decreases. Now, in this case, area वाढवला की yes, decreases. So, resistance is inversely proportional to area. So, first point, resistance is directly proportional to length and inversely proportional to area. So, by combining it, we can write resistance is directly proportional to L upon A. So, resistance is equal to rho L by A, where rho is constant of proportionality and it is dependent upon the material. So 4 point is na length, area and material. So rho is dependent upon the material and it is known as, rho is known as resistivity or specific resistance. Resistivity or specific resistance. And what is the formula for rho then? Rho equal to R A by L. As I said, this rho is dependent upon the material. हा रो कशावरती डिपेंडंट आहे? मटेरियल वरती. रो इज डिपेंडंट अपॉन द मटेरियल. बऱ्याच वेळेला बऱ्याच एक्झाम मध्ये असा क्वेश्चन येतो. इफ there are two wires of steel or two wires of copper, if there are two wires of copper, the second wire having area 1 by 2 and length twice of the first, या फक्त area is 1 by 2, the new value of rho will be, बघा मी परत एकदा क्वेश्चन सांगतो, क्वेश्चन नीट आहे का, ऑप्शन नाही देणार आहे मी. देर आर टू कॉपर वायर्स, कॉपरच्या दोन वायर्स आहेत. The second wire having area half of the first. Second wire area काय आहे? Half of the first. New value of resistance will be, resistance ची नवीन व्हॅल्यू काय असेल? It's rho by 2, it's twice rho, it's rho only, cannot predict. What is the answer? What is the answer? एरिया हाफ झाला, रोची व्हॅल्यू काय बघा होईल? एरिया हाफ झाला म्हणजे न्यूमरेटर हाफ झाला म्हणजे रोची व्हॅल्यू काय होईल? अरेच्छा, नेहा आणि असीम सेम म्हणतात, बाकी कोणाचं काही वेगळं मत आहे का असीम आणि नेहापेक्षा? इज एनीबडी हॅव्हिंग a different opinion than असीम और नेहा? रो इज डिपेंडेंट अपॉन, खाली लिहिले ना, रो इज डिपेंडेंट अपॉन
मटेरियल. इज द मटेरियल चेंजिंग? मटेरियल बदललं का? नाही. दोन्ही वायर कॉपरच्याच आहेत. लक्षात येते ना? बोथ वायर्स आर मेड अप फ्रॉम कॉपर. हो की नाही? मग दोन्ही वायर कॉपरच्या असतील तर रो चेंज होईल का? इज द रो इज गोइंग टू चेंज? रो विल नॉट चेंज बिकॉज रो इज डिपेंडेंट अपॉन मटेरियल. सो आन्सर इज रो ओनली. सेम इनिशियल रो आहे तर एरिया बदलल्याने किंवा लेंथ चेंज झाल्याने. हा, इफ एरिया चेंजेस आर चेंजेस, if length changes r changes, but rho will not change. Rho is going to remain constant. It is dependent upon material. If material changes, then value of rho changes. Material changes, then value of rho changes. Clear to everybody? सगळ्यांना झेपतंय का? येस और नो? अरे कळतंय की नाही सगळ्यांना? हा, मग आता मागच्या स्लाइड पासून सगळं लिहून घ्या. मी फक्त हा पार्ट इरेज करतो आणि मग मागच्या स्लाइडला जातो. Physical states of the conductor. Resistance is dependent upon this. Resistance is dependent upon four physical states. Mentioned 1, 2, 3, 4. So we discuss about length, we discuss about area, we discuss area of cross section, and we discussed about material just now. And then the fourth one is temperature. बरं, लिहून झालं का? हे कॉपी करून झालं का? 4 physical states. हा, मानस झालं की सांग. विधान इट बट ऑब्वियस. हे बघ, सॉरी, ही आपली वायर आहे. ओके, हे आपले आहेत ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. हा आहे इलेक्ट्रॉन. आता बघ, एरिया वाढला. एरिया वाढला म्हणजे ॲटम्स आणि मॉलिक्युल्स काय होणार रे? एकमेकांपासून लांब जाणार. हो की नाही? मग तूच सांग आता, काय होईल बरं इलेक्ट्रॉनचं? या रेझिस्टन्स कमी होईल का वाढेल? कमी होईल. सो एरिया इन्क्रीजेस, रेझिस्टन्स डिक्रीजेस. सो दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. पटलं ना? येस. हे झालं असेल. हे सगळं तुमच्या सिलेबस मधून काढून टाकलेले. हा, इथे कॅपिटल ए येईल बरं का, म्हणून मी हे लिहूच नका. ह्या 2 स्टेप्स लिहा. व्हेअर रो इज रेझिस्टिव्हिटी. हे सगळं तुमच्या सिलेबस मधून काढलेलं आहे. पण हे का काढलंय? कारण की 10th झालंय म्हणून काढलंय बरं का. गंमत अशी आहे, हे 10th ऑलरेडी झालेलं आहे सगळं तुमचं. हा, आता झालेलं असणे एक्सपेक्टेड आहे. एक वाईट गोष्ट काय माहितीये का गंमत त्याच्यात? 10th स्टँडर्ड पर्यंत पोर्शन काय ओमिट करायचा आणि ठेवायचा हे ठरवणारी लोक वेगळी आहेत आणि 11-12चं ठरवणारी वेगळी आहेत. त्यामुळे आय डोंट नो, हे 10th स्टँडर्डला तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये आहे, पण किती शिकवलं आणि काय, आय एम डाऊटफुल अबाउट इट. शिकवलंय का? हे हा पाठ झालाय का रेझिस्टिव्हिटीचा?
झालाय. येस. त्यामुळे आपल्याही टेक्स्टबुकमध्ये आता 11thला आहे, पण हा ओमिट केलेला पार्ट आहे. 9th मध्येच होता. व्हेरी गुड. तेच 9, 10 कधीतरी झालंय तुमचं हे. बरं, डन. कॅन वी प्रोसीड टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट? येस गाईज, झाला असेल तर सांगा. कॅन वी, सो दॅट वी कॅन प्रोसीड टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट? Yes. So let's concentrate on this resistivity little bit. So R equal to about resistivity. About resistivity. So R equal to rho L by A. So rho equal to R A upon L. So what will be unit of it rho? Resistivity unit काय? So R चे unit ohm, area meter square, and length is meter. Is it right? So meter will get cancelled. So unit of rho is ohm meter. Clear? Copy it. डायमेन्शन्स, आपल्याला डायमेन्शन सगळ्याचीच काढायचे आहेत. आज संध्याकाळी आपण डायमेन्शन कडे जाऊयात. तनेश, संध्याकाळी आपल्याला आय ची डायमेन्शन्स काय आहेत, व्ही ची डायमेन्शन्स काय आहेत, आर ची काय आहेत, रो ची काय आहेत, हे सगळंच बघायचं आहे. सो वी आर गोइंग टू वर्क ऑन डायमेन्शन्स ऑफ ऑल 4. डन झालं का कॉपी करून? हो, आज 4:15 झालेलं ना सगळ्यांना? 4:15. कोणाचे पेपर काही नाही आहेत ना आज? नाही. बरं, कॉपी करून झालं. उद्याचं शेड्यूल काय आहे हे तुम्हाला आज दुपारी 12 पर्यंत आपल्या ग्रुपवरती येईल. सो आपल्या याच्याकडे लक्ष ठेवा, ग्रुपकडे. आणि संध्याकाळी मी सांगेन सुद्धा काय आपलं शेड्यूल असेल ते. उद्या 26 जानेवारीची तुम्हाला सुट्टी आहे कॉलेजेसना. एम आय राईट? कॉलेजेसना सुट्टी आहे, क्लासला नाही. प्लीज नोट इट डाऊन. क्लासला सुट्टी नाही. क्लास आहे, क्लास आहे, क्लास आहे. शेड्यूल काय असेल क्लासचं हे फक्त उद्या सांगितलं जाईल. ओके, क्लिअर टू ऑल ऑफ यू? एनीबडी हॅव्हिंग एनी काइंड ऑफ डाऊट? नो डाऊट. मग आता आपल्या आज संध्याकाळी काय काय बघायचंय? 2 गोष्टी बघायच्या आहेत. काय बघायचंय? एक हा पार्ट, या पार्टमध्ये लेंथ झाली, एरिया झालं, मटेरियल झालं. पण अजून चौथा पार्ट राहिलाय ना. कोण? फिजिकल स्टेट. 4 physical states are there. Temperature. So initially we will discuss about the dimensions and then we will move towards the how resistance is dependent upon the temperature. आणि हा पार्ट इथून तुमची 12th ची स्टार्टिंग आहे. हाऊ रेझिस्टन्स इज डिपेंडेंट अपॉन टेम्परेचर. सॉरी, 12th ची नाही, 11th ची. हा पोर्शन तुम्हाला आहे, हा पोर्शन ओमिट केलेला नाही. आज संध्याकाळी जे होणार आहे तो ओमिटेड सिलेबस नाही. ओके, क्लिअर? अँड ऑलमोस्ट आपला चॅप्टर सुद्धा आज सगळा संपेल. आज संपला नाही तर उद्या सकाळी का असेना, पण आपला चॅप्टर हा कंप्लीट चॅप्टर संपणार आहे. ओके, सो बाय बाय, टेक केयर, हैव अ नाइस डे अहेड. फिर मिलते हैं. खुदा हाफिज, सत श्री अकाल. भगवान आप सभी लोगों का भला करे, ऐसी चाह रखते हुए विदा लेते हैं. तब तक के लिए नमस्कार, राम राम.